नमस्कार, मी श्रेयस तळपते आणि मी आपणा सर्वांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे चल भावा सिटीत. को पॉवर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ता. स्पेशल पार्टनर अमृत नोनी ऑर्थो प्लस, पितांबरी स्वच्छतेची उत्पादने, कॅडबरी डेअरी मिल्क आणि मराठी मॅट्रिमोनी. तर पाहूया या आठवड्यात मुंबई मॅन्शनमध्ये आपल्या गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरींसोबत काय घडलं आणि काय बिघडलं. मुंबई शहरात गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरीज गेलेत एका नवीन मिशनवर. पत्रकाराच्या भूमिकेत त्यांनी जाणून घेतली लोकांची मतं आणि न्यूजच्या माध्यमातून पोहोचवला जनतेचा आवाज. मामा एक प्रश्न विचारू काय तुम्हाला? अभी काम हे हिंदी बोल रहा है अभी क्या करने का? भावा एक प्रश्न विचारतो. सर 2 मिनिट फक्त 2 मिनिट वेळ काढा हो सर. माहिती देऊ शकतात का थोडं? नमस्कार काकाजी. नमस्कार मॅडम, मी तुमच्यासोबत बात करू शकतो का? नाही नको थँक्यू. लोक नुसते अशी तोंडाडं बघणार तर आणि पळून जाणार साईडला, विचाराय काहीतरी गेलं तर. नमस्कार, मी आहे दीपक कोळी, आपला लाडका प्रेमबंधू. माझा टास्क सुरू झाला आणि मला भर हवेवर आणि भर मार्केटमध्ये सोडलं गेलं. जिमचा व्यायाम बरं काय तालमीतला व्यायाम बरं? तालमीत लागून ओरिजिनल आजकाल के दिवस के कारण में पता है क्या? तुम्ही मुख्यमंत्री बनलायच तर तुम्ही त्या दिवसाची सुरुवात काय कराल? जो गरीब लोगों के लिए दान करेगा. मला पुन्हा जन्म भेटला तर तुम्ही कशा बनशाल? पुन्हा जन्म भेटला तर पुन्हा जन्म नको, आता हेच बरं आहे, आता हेच बरं आहे. आपका वाइफ की आदत कैसी है? लाठी मारती है यार मेरे. कॅमेरामॅन सचिन दादा सोबत रामा सोनवणे. चल भाऊ सिटीत. हाय मॅम. ओ माय आली रे आली, आता आमची बारी. नाही नाही पहिला जरा धगधग होतं पण म्हणलं आयला काय बोलायचं आहे. बोलायचं तर आहे खणखणीत, त्यामुळे लय विचार करायला नाही म्हणलं. चला तयार आहात? हा तयार आहो. सो 3, 2, 1 रोल. ऋषिकेश, मला एक प्रश्न पडलाय. मला बी पडलाय. ओके, युवा जी आजकालची आहे ती बर्गर, पिझ्झा, पार्टीज हे सगळं करते, पण त्यांचा फोकस जिम आणि डाएट वरती आहे का? अहो हेच विचारण्यासाठी मी मीडियामध्ये गेलतो. जिम केली पाहिजे की नाही? जिम केली पाहिजे. तुम्ही करताय? नाही आम्ही नाही करतो. आणि जिम नाही केल्यावर काय होते? शरीराला आजारी पडणार शरीर. मग तुम्ही आता करत नाही, तुम्ही आजार आहे काय? नाही आजार नाही. पण जिमला माणसं मरत आहेत असं कळालं. असं काय नाही, तुमच्याशी बोलतोय, पुढे जाऊन काय होणार तुम्हाला माहिती आहे की मला माहिती? तुम्हाला बी माहित नाही आणि मला बी माहित नाही. सगळं काय केलं पाहिजे, काम केलं पाहिजे, चांगलं म्हणजे चाललं पाहिजे, सगळं काय केलं पाहिजे. एका जागेवर बसून तर होत नाही ना. परमेश्वराला धन्यवाद. मला वाटतं की सिटीत आपलं गाव गाजतंय. कॅमेरामॅन योगेश परब आणि मी रिपोर्टर ऋषिकेश चव्हाण. व्हिडिओ बघितला आणि तेव्हा मला कळलं की ह्यांनी काय काय केलंय. तर ते सगळं बघून मला असं वाटलं की काय मजा केली म्हणजे ह्यांनी. म्हणजे जे शिकवलेलं, जे सांगितलेलं ते सगळं त्याने केलंच आहे. आता वळूयात थोड्या झणझणीत आणि मजेदार अशा बातम्यांकडे जे आपण येत आहेत मुंबई मॅन्शन कडून. पहिली बातमी आहे उडत उडत आली आहे वादळासारखी. आता वादळ म्हटल्यावर तुम्हाला कळत असेल की पवन म्हणलं. आता पवन पहिल्या आठवड्यात बोललाच नव्हता आणि आता एवढं तिसऱ्या आठवड्यात एवढं बोलतोय की ऐश्वर्याला बोलूच देत नाही. आणि आता काल एवढं हे म्हणला की ऐश्वर्याला पोत्यात बांधून फेकून देऊ. हे नेमकं काय कळनाच झाले. दुसरी बातमी आहे शत्रुघ्न बद्दल. शत्रुघ्न एकच गोष्ट 4, 5, 6 वेळा बोलतो. आमची विनंती आहे की एकाच टिपऱ्यात बोलून टाकावं. हा खूपच छान बोलला. मध्ये टेलिप्रॉम्प्टर कडे बघत होता हा पण तेव्हा मी असं झालं की ऋषिकेश बघायचं नाही आपल्याला बाळ. महाराष्ट्रात सध्या जी मराठी प्रस्तुत चल भावा सिटीत या या शोचे चर्चा या शोचे चार्जर वाढत चालले आहेत. भरलेले ब्रेडचे पॅकेट किचनच्या डस्टबिन मध्ये सापडले आहे.
काय आहे या मागचं रहस्य? दुसरी बातमी, अक्षता आणि क्रिशच्या एलिमिनेशन नंतर मुंबई मॅन्शन मध्ये असलेल्या बावळा गँग मध्ये थरकाप उडालाय. स्वतःच्या स्वार्थासाठी कावळा गँग सोबत जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न. हे नेमकं कळलंच नाही, बावळा गँग आणि कावळा गँग. अरे बावळा गँगच्या नादाला लागून बघा, मग कळेल तुम्हाला. आणि ते गँगच्या नादाला लागू नका, फक्त माझ्या नादाला लागा, मग सांगतो. घेऊन आलो आहे एक नवीन विषय जो आहे थोडा गंभीर, थोडा इमोशनल आणि अविस्मरणीय. म्हणजेच आपलं पहिलं प्रेम. काय असतं आपलं पहिलं प्रेम? खरंच लोक विसरतात का आपल्या पहिल्या प्रेमाला? तर चला बघू आपल्या मुंबई सिटीत काय म्हणणं आहे लोकांचं या पहिल्या प्रेमाबाबत. इंटरेस्टच नाही प्रेम मध्ये. इंटरेस्ट नाही असं का? ओनली फोकस ऑन गोल्स. पहिलं प्रेम तर नाही झालेलं कारण आणि आता अजूनपर्यंत मी पण अनमॅरिड आहे. बोला. इकडे लोक प्रेमाबद्दल बोलायला सुद्धा लाजतात. आपने कभी पहले प्यार किया? नाही. तुमने? हाँ. कब से हुए आपसे प्यार? 8th क्लास से. फिर बाद में? उसके बाद हमारा 12th में ब्रेकअप हो गया क्योंकि उसको अपने करियर पे फोकस करना था. आपल्याला भरपूर लोकांशी बोलणं झालेलं आहे या धगधगत्या सिटीत, या बिझी सिटीत, की नेमकं पहिलं प्रेम काय असतं. मुंबई मॅन्शन मध्ये प्रत्येक जोडीची कम्पॅटिबिलिटी चेक करताना सिटी सुंदरींना बसला शॉक. आणि नेहमीच्या जोड्या बदलल्यामुळे सिटी सुंदरी झाल्या नाराज. तर गावरान ब्रोज म्हणाले, काही झालं तरी खेळात टिकून राहू आणि जिंकूनच जाऊ. सगळी मुलं एका बाजूला या, सगळ्या मुली एका बाजूला या. प्रश्न विचारायच्या आधी ऑब्व्हियसली आपला एक छोटासा जो फ्रेंडशिप बँड आहे, ज्याला आपण म्हणूया हुई हुई फ्रेंडशिप बँड. हुई हुई बँड आणून लावा प्लीज ऐश्वर्याला. मी हे एका शो मध्ये बघितलेलं जिकडे त्यांना शॉक असे भेटायचे आणि त्यांचे रिॲक्शन्स तर खूप स्कॅरी होते. सो मला खूप घाबरायला होत होतं. मी प्रश्न विचारीन, तुला उत्तर लिहायचंय आणि मग त्यात प्रश्नाचं मी तुला विचारीन की खरं उत्तर काय, जे आमच्याकडे ऑलरेडी आहे ते मॅच झालं पाहिजे. जर मॅच नाही झालं तर तो शॉक तुला बसेल. ओके. पहिला प्रश्न, ज्याने पवन डुक्कर पकडतो त्याला काय म्हणतात? एक सेकंड, पण मला माहिती आहे कारण त्यांनी मला त्याचं एक सोपं नाव सांगितलं आणि तो ते सगळीकडे बोलतो. आय होप इकडे पण तो तेच बोलेल. नीलस, काय उत्तर? फासा. डुकराची फासी. तू फासी बोलतोस की फासा बोलतोस? फासा. फासा. हा, पण फासी फासा सर सेमच आहे. पटेटो पटाटो. नाही, फरक आहे दोन्हीमध्ये. फाशी वेगळी गोष्ट आहे. फासा इज अ ट्रॅप. ओके. फाशी इज समथिंग एल्स. आय थिंक की मी ओव्हर कॉन्फिडंट झाली कारण मला असं वाटलं की अरे मला तर सगळंच माहिती आहे. त्यामुळे आय एम सॉरी. ओके सर. पण पवन, आम्ही तुला सांगेन तेव्हा. आर यू रेडी? 1 2 3. ती अशी ओरडली ना तर मीच डचकलो हिला काय झालं म्हणून. नंतर मलाच कसं तरी घाबरट झालं म्हणून. ऋषिकेश रोज किती बैठका मारतो? सर तो खूप काय मारतो आणि खूप वेगवेगळे नंबर्स आहेत त्याचे. कन्फ्यूज होत आहे. रेडी? ऋषिकेश किती? 1500. 1500. सर मी 1000 लिहिलंय सर. 500 कमी पडले, त्यामुळे 500 झटके द्यावे लागणार. 500 वेळचं. हो. रेडी? थांब ना जरा हळू. 1 2
3. मी डिस्क्राईब पण करू शकत नाही की काय झालेलं. असं इथून पूर्ण असं झणझण झणझण इथपर्यंत. अर्जुनने कितव्या इयत्तेत शिक्षण सोडलं? I like that. अर्जुन काय आन्सर आहे? 8वी. 8वी मध्ये. नाही सर मला 9वी बोलायचं. हुई. दीपकचं आयुष्यातील स्वप्न काय? सांग, उत्तर सांग. ऑटो गॅरेज पेपर. तुझं स्वप्न लिहिलंस का तू चुकून? शिक्षण पूर्ण करून स्वतःचं घर बांधणं म्हणते नाहीये. जोरात द्यायचं, हळू द्यायचं, कसं द्यायचं? जरा जोरात द्या. जरा जोरात द्या. मारत्यासारखं मला बदला घ्यायला मिळालं. हुई हुई. सुभाषच्या भावाचं नाव काय? यार मला माहित होत हे पण आता नाही आठवते नेमकं. डन. हा सुभाष. सागर. सागर. नरेश. हो हो हो. पंकज कोणाला आपला आदर्श मानतो? ओके. What's the answer? रतनजी टाटा. Hey! Hui hui! Black sheep. Hey, Gurleen brave है. नो नॉट इन दिस. सर नाही. यू कॅन डू इट. कम ऑन. शी इज क्राइंग. माझ्या पायाखालीची जमीन स्लिप गॉन. लोड नको घेऊ. मी खूप घाबरली होती. मला बोलायलाच येत नव्हतं. आय वॉज नंब. विजयचं अपूर्ण स्वप्न काय? त्याला काहीतरी आयुष्यात बनायचं होतं, तो बनू शकला नाही. ती गोष्ट काय? ओके. रेडी? काय विजय? इंडियन आर्मी. इंडियन आर्मी. मर्चंट नेव्ही. तू हे म्हणाला होता पाणी पाणी तर म्हणून मी स्पेसिफिकली मर्चंट नेव्ही लिहिलं. माझा दिमागमध्ये खूप मुंगी येत होती. आता काय होणार गुरलीन तुझा? रेडी? 1 2 3. मला असं वाटत होता की मी चेअर घेऊनच धावू तिकडून. आय फिअर शॉक. तुला काढायचं आहे ते? तिला मी तो सांगितलं नव्हतं, त्यामुळे मला काय तिच्याकडून त्या प्रश्नाची अपेक्षाच नव्हती. रामा कुठल्या देवाचं जागरण किंवा गोंधळ घालतो? रेडी? रामा काय उत्तर काय? खंडोबाला. खंडोबा. तू काय लिहिलंय? खंडेराय. खंडेराय. करेक्ट. ओके. शत्रुघ्न कोणकोणत्या भाषा बोलतो? तिथेच मला असं झालं की यार माहिती आहे मला. मी पटापट आन्सर लिहिला आणि दाखवला. कोणकोणत्या भाषा बोलतो? मराठी, हिंदी आणि पावरा. हिंदी, पावरी आणि मराठी. वेल डन. व्हेरी गुड किमॅ. 2 जोड्यांनी उत्तम काम केलं, किमॅ आणि शत्रुघ्न. आणि दुसरं ते म्हणजे रामा आणि नीता. व्हेरी वेल डन. आणि मी आज जसं म्हणालो होतो की ज्या मुलींना, ज्या मेंटर्सना उत्तरं तेवढी नीट देता येणार नाही,
आज त्यांच्यासाठी एक पनिशमेंट असणार आहे. मी स्वतः तर शॉक मध्ये होतीच आणि त्यांचे जे चेहऱ्यांवर त्यांचे जे एक्सप्रेशन होते सगळ्यांचे ते एकदम बघण्यासारखे होते. कुठेतरी तुमची कम्पॅटिबिलिटी जी इतक्या दिवसानंतर असं वाटलं होतं की आता परफेक्ट आहे, जी या दोन जोड्यांमध्ये आपल्याला दिसून आली तशी बाकीच्यांमध्ये दिसून आली नाही. आणि म्हणूनच आजपासून तुमच्या जोड्या चेंज होतील. गॉड, मला ऍक्च्युली सगळे प्रश्नांचं उत्तर आलं आणि आम्ही त्या गोष्टीपासून आता सेफ आहोत. ऋषिकेश, श्रुती, दीपक, प्रणाली, तुम्ही मागचा टास्क जिंकलाय. तुमच्या दोघांकडे एक ॲडव्हान्टेज आहे की तुम्हाला दोघांना हवं तर तुम्ही तुमचा पार्टनर, तुमचा मेंटर सेम ठेवू शकता. काय दीपक? ओके. जेव्हा कळालं की आमचे पार्टनर्स काही चेंज नाही होणार, माझं असं स्ट्रेस आणि ते पूर्ण असं टेन्शन असं पूर्ण रिलीज. खरं सांगा, खरं सांगते. हा तुम्हाला दोघांना फक्त ॲडव्हान्टेज आहे, पण बाकीच्यांना तो ॲडव्हान्टेज नाही आहे. आज तुमच्या जोड्या चेंज होणार. मी आतमध्ये आता एक चिठ्ठ्यांचा बोल मागवतो. मुलं इथे येतील, मी त्यांना एक चिठ्ठी काढून देईन. ज्या मुलीचं नाव येईल ती मुलगी तुमची मेंटर. लेट्स सी काय होतंय. सगळ्यात आधी कोण येईल? मी येतो. ए! हे घे, इकडे बस. काय आहे? नांदुश्री. आणि मला असं झालं की मी खूप खुश होते. अभी मजा आहे. ये अर्जुन. शोभना, कसं वाटतंय? मला अर्जुन आवडता, लेकिन मला खूप भीती आहे की लँग्वेज थोडा जास्त बॅरियर आहे. लँग्वेजचा जास्त बॅरियर आहे. ये अथर्व. एकतर पहिल्यापासूनच मला ही पार्टनर नको होती. जेव्हा मला सांगितलं त्यांनी की पार्टनर बदलणार आहे तेव्हा मन में लड्डू फुटल्यागत झालं. भारी वाटलं मला तर एकदम. रेवती, तो इन्सिडेंट माझ्यासाठी ना असं शिफ्ट ऑफ एनर्जी असते ना की आपण असे असतो आणि मग असंच होतं. मारो मुझे, कसं बोलला तू? टेन्शन भरा क्राऊन असं माझ्या डोक्यावरून उठून रेवतीच्या डोक्यावरती गेल्यासारखं वाटलं मला. ये पंकज. गुरली. आता तुम्ही दोघंच राहिलात. दोघं एकत्र या. रामकृष्ण हरी पांडुरंग हरी विठ्ठल हरी वासुदेव हरी 16 जागांदे भेट. मला धकधुक 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 करून चिठ्ठी खोलली. मला वाचते मी सरी जायला लागत. एक काम करा, जाऊन तुमच्या मेंटरच्या हातात देऊन बघा काय आलंय. मी ती चिठ्ठी वाचली, ती गायत्री नाव होतं. मी तर मग लई टेन्शनमध्ये येऊन गेलो. म्हटलं आता पार्टनर चेंज झाला. म्हटलं आता मी तर खूप नाराज झालो. म्हणजे एवढं नाराज झालो का बस. नाराज झालं माझं नाव वाचून. एवढं नाराज झालो. म्हणलं आता पार्टनर चेंज झाला, आता काय होतं काय नाही. तिथे गेलं काहीतरी त्यांनी नाव वाचलं नाही असं बघितलं. तिरकं बघितलं का आणि त्यांचा चेहरा त्यांनी पाडला. नाराज झाल्यासारखे झाले ते. मग मी त्यावेळेस सोडून घेतलं. आता 100% ऐश्वर्याचं नाव असणार म्हणलं की सांग. झी मराठी वाहिनीने गावरान ब्रोजना मालिकेंच्या कलाकारांसोबत काम करण्याची सुवर्ण संधी दिली. त्यांना मार्गदर्शन करायला पोहोचले लक्ष्मी निवास या मालिकेतले कलाकार म्हणजेच श्रीनिवास आणि लक्ष्मी. अरे वा 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 वा. नमस्कार 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 नमस्कार.
अगं बाई किती छान वाटतं तुम्हाला सगळ्यांना बघून. बसा 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 सगळ्यांनी बसा. हॅलो हॅलो नमस्कार नमस्कार हॅलो नमस्कार. मला माहित होतं हे ऍक्टर्स आहे, कारण ऍक्टिंग तर ऍक्टर्सच शिकवणार. ज्यावेळी ते दोघांनी घरामध्ये एंटर केला, घर खूप जास्त पॉझिटिव्ह झाला. माझं रिॲक्शनच वेगळं होतं की मला कळून झालं की एवढे दिवस टी व्हीवर बघायला तो आपण येण्यास आज समोर आले आणि मी खुश झालो. तुमचं पुढचं काय टास्क आहे कोणाला माहिती आहे का? अभिनय करायचं आहे की टीव्ही स्टार म्हणजे तुमच्या डोक्यात काय कल्पना आहेत? श्रेया सरांसारखं म्हणजे थोडस आम्हाला पण ऍक्टिंग वगैरे करायला मिळेल. म्हणजे हे सगळ्यांनाच ऍक्टर व्हायचंय. याला व्हायचं हे बोलत होता त्या दिवशी. पंकजला ऍक्टर बनायचं, त्यामुळे पंकज खूप एक्सायटेड होता की आज काय होणार. प्रत्येकाला इकडे यायचं आहे. हे दोघं मगापासून खूप गप्प बसले. होय का? उठा उठा या, अथर्व उठा. साहेब उठा. आणि रेवती या 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 जरा आपण काय करूया आता हीच सिच्युएशन ठेवूया. राबून पण आता थोडा आलेला रोमॅन्स पाहिजे दादा. होणार ना. आता थोडा रोमॅन्स पाहिजे. मला विदाऊट रोमॅन्स काही जमत नाही. काय घातली आता रोमॅन्सचं सीन आहे. एक गर्लफ्रेंड आहे तुझी तिकडे? हाय की आहे की? काय नाव तिचं? नाव नाही नाव नाही म्हणजे बरं तू प्रेमाने काय हाक मारतोस? तिला मी 23-14 म्हणतो. 23-14 म्हणजे काय रे? माझा बर्थडे डेट 23, तिची 14. 14 होय वा वा वा. 23-14 कमाला. तुझं नाव घेत नाहीये पण त्याच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम दिसतंय. बरं ही तुझी 23-14 आहे. चल. असं समज सुरू. आपली 23-14 आहे सुखरूप तिकडे आहे की नाही, पण ती जेव्हा तुझा हा रोमॅन्टिक सीन बघेल तर तिला पण खूप मजा आली. चप्पल काढेल माझ्या मनात तिला सांगू आणि ऍक्टिंग आहे. 23-14 मी आहे इथे, माझं लक्ष आहे नी. आता हे जे आहे हे माझे खरे केस नाहीयेत, ही माझी खरी मिशी नाहीये आणि बोलता बोलता अय्या. मिशी निघाली. आणि मुद्दा तोच आहे, खूप भूक लागली पण तिने स्वयंपाक केला नाही. आणि शृंगारा आणि रोमॅन्टिक. रोमॅन्टिक एकदम. अगं रेवती जेवाय काय केलंय का ग? हा जेवायला ते ना मी दिवसभर झोपत होती यार, काय सांगतेस? विसरली. तर काय आपण बाहेरून ऑर्डर करूया प्लीज. बाहेरून तुला आवडेल का? हा पण तुला जे आवडतं ते आपण ऑर्डर करूया. मला आवडती केवढ्याची आमटी, भेटेल का? खेवड्याची आमटी हो करू. पण ऐक ना, हा तू काय आलं आलं मला असं कामावर लावतोय की ऑर्डर कर आणि हे कर. मग फिरायला जायचं का? फिरायला हा चालेल. मग नवीन नवीन काय घेऊन देशील मला? नवीन काय घ्यायचंय तुला? काय आवडतं तुला? शॉपिंग करूया. करूया की, चला की. पगार बी झालाय माझा आत्ताच. अरे झालं संपलं जेवण सोडून हे असंच. हा पण जमलं की रे, जमलं. आणि तुला सांगते आता 23-14 पण छान वाटलंय कारण शॉपिंगचा विषय काढला, त्यामुळे जिंकलंस ना मित्रा. तिला तर काय माझं काय भारीच वाटतं पण सगळं. तिकडे गेल्यावर तुला तर तिला शॉपिंगला न्यायला लागणार आहे हे लक्षात ठेव. नेऊ की त्याला काय एवढं? हा. बरं बसा चला. थँक्यू व्हेरी नाईस व्हेरी नाईस व्हेरी नाईस. बरं आता मला सांगा, आपण हे जे आपल्याला काही डायलॉग्स दिलेले आहेत, सगळ्यांनी अनेक मराठी सिनेमे पाहिले असतील बरोबर आहे, तर त्या मराठी सिनेमातले काही डायलॉग म्हणून दाखवायचे. ठीक आहे, Come on. पहिलं कोणाचं सांगा? तू आला. हा, शाबास. तू लय भारी सिनेमा पाहिला होतास मस्तीची पिचकारी गाणं आहे तोच काय? बरोबर, पाहिलायस ना? तोच गाणं ऐकले. बरोबर, गाणं ऐकलं. मग आता त्या सिनेमातला डायलॉग आहे आणि तो डायलॉग तुला म्हणून दाखवायचा आहे. डायलॉग असा आहे, हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने तुझी झोप नाही उडवली तर माऊली नाव नाही लावणार. आपला हात भारी, आपली लाद भारी, चमायला. आपलं सगळंच लय भारी. हा चल म्हण. हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम, या चेहऱ्याने सगळ्यांचे झोप उडवले. बरोबर आहे. हा आपला हात भारी, आपली लात भारी, आपलं सगळंच लय भारी. नॉट बॅड नॉट बॅड. पण तुम्हाला हे कळलं असेल की आपल्याला डायलॉग ऐकताना इतकं सोपं वाटतं पण ते म्हणणं लय अवघड आहे. लय अवघड आहे. मग आता तुझीच पाळी आहे, ये की. हा चेहरा संग्राम लक्षात ठेव. याने अनेकांची झोप उडवली आहे. ह्यानी अनेकांची झोप उडवली. आपला हात भारी, आपली लाट भारी आणि सगळंच भारी. पहिल्यांदाच मालिकांच्या सेटवर गेल्यावर आणि कलाकारांसोबत अभिनय केल्यानंतर आपले गावरान ब्रोज भारावून गेले.
त्यांना तिथे कसा अनुभव आला चला पाहूया. अरे काकाला खुर्ची आहे. ये, छत्री तुला ऊन लागेल ना म्हणून छत्री आणली. द्यायला काका म्हाताऱ्याचा नाही झाला. छत्री मला द्या, मला लाजवू नका तुम्ही. मी काय ह्याने लागते ती मला दे. ही बापाची परी. मग दोघांनी पण छत्री पकडली होती आणि मी साईडला होती कुठेतरी असं "ए, मला पण द्या, मला पण द्या." ही पापाची परी यांना वाचवा. चाल घर बघ केवढं मोठा आहे. हो हो घर बघितलं आणि हिने म्हणलीत की इथं शूट होणार आहे तुझं. खरंच काय म्हणलं आयला म्हणलं क्वालिटी वाढली आहे माणसाची. मी या शोचा डिरेक्टर महेश खेरणार. तुमचं वय 45 ते 50. तिने सांगितलं की मी डायरेक्टर आहे. तेव्हा हा कुठेतरी शांत झाला, असं मागे गेला, केला कळालं की अरे डिरेक्टर आहे. आज शिवामुळे आपल्या सर्व आनंदात आहे. खरं तर तिच्यामुळे आपल्या आईबाबांचा जीव आपल्या नाही, तुझ्या. हा, तुझ्या. ऐक ना ऋषिकेश, ते एज लक्षात घेते. कॅरेक्टरचं वय 45 ते 50 पर्यंत आहे, तर त्या हिशोबाने थोडंसं बॉडी लँग्वेज येईल. ओके आज शिवामुळे आपण आनंदात आहोत. आयला काय खरं तर तिच्या पण पाठ केलेलं ते विसरलं. म्हणजे एकदा वाचू द्या मला करतो. चलो आशु सर आले. किती एक नंबर वाटतंय. पण इकडे जरा राहू द्या, आपण हे जाऊ दे. आपण काही ते वाक्य बिक्य जाऊ दे. लक्ष्मण काकाचा रोल तर होता आणि ऍक्टर तर तिने मोठा आहेत. आपण आहे कुठल्या झाडाचा पाला. मला आता कसं करायचं तेच कळून जातं. मग तिने म्हणले काय नाही होत जाऊ दे. मला असं वाटतं तू हे वाक्य विसरून जा. तुला माहिती ना काय बोलायचं. हा तसं तुझंच बोल. रोल कॅमेरा, रोल साऊंड, ऍक्शन. शिवामुळे आज किती आनंदात आहे बघ घर आपलं. शिवामुळे तुझे आई बापा वाचले. खरंय. मग शिवा गुंडांच्या ताब्यात आणून सोपं नव्हतं. शिवा होतं म्हणून शक्य झालं. ती पोरगी गुन्हे आहे. तिला काळजी घे, तिचं लक्ष दे, तिला आपल्या घरातली दर्जा दे. तिची ते आपण सगळं तिच्या हातात देऊ. त्याचं वागणं बोलणं समजून घे. हो अगदीच. हां आणि आमचं काही चुकलं विकलं तर तुम्ही आहातच ना काका आम्हाला बरोबर करायला. आपली माणसं आहेत, घाबरायचं काम नाही. ज्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या गोष्टींना करायच्या असतात. खरंय, अगदी खरं. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे. शिवाला आणायला जातो ना आता. जा ना बरं. जातो. बरं सीतामाई बोलवत होती. कुणाला डोळा मारला. असं काय केलं. सीतामाई बोललात ना तुम्ही. सीतामाई बोलू. हा सीताई आहे त्या. सीताई आपण आहे कटिंगला घेऊ. सीताई. हा. सगळं व्यवस्थित चाललेलं. ते शेवटला सीता आई काय सीतामाई यात जरा कन्फ्युज होतो. सीताई. हा सीताई होती. अजून पण जमत नाहीये ते. हा, इथून परत करू, इथूनच करूयात परत. ओके 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 चलो रेडी. ओके. कोण आहे. सीताई. ऍक्शन. काका तुम्ही आहात ना आमच्याबरोबर. आम्ही कुठे चुकलो, आमच्याकडनं काही वाईट झालं, चुकीचं घडलं, तुम्ही आम्हाला एकदम बरोबर काय ते सांगाल. नाही आपली माणसं आपल्यापाशी असतात. ज्या गोष्टी घडायच्या आहेत म्हणजे ज्या बोलायच्या आहेत त्या करायच्या नाहीत. त्या करून दाखवायच्या असतात. खरंय. मग शिवाला आणायला केव्हा जाणार आहे. शिवाला आणायला जातो ना आता. जा ना बरं. जातो. बरं ते राहू दे. सीताई हुडकत होती घरात. बेडरूम मध्ये जाऊन बघून ये बरं. जाऊन एकदा. हा बेडरूम मध्ये बघून या. बर जाऊन बघून येतो मी. काय झालं माहिती काय सगळा प्रकार बघून डिप्रेशन मध्ये गेल्यात. अरे बापरे. बघून ये बरं. काळजी घेऊ नका म्हणून सांग. हो नाही मी बोलतो तिच्याशी. हा जाऊन. काळजीच नका करू. आलोच मी. तुम्ही येते. नाही तुम्ही या. आलोच मी. काय टेन्शन घ्यायचं नाही म्हणून सांगा. नाही अजिबात नाही. ओके कट इट परफेक्ट. चलो सीन डन. पॅकअप. परत तिथनं कट केलं आणि तिथनं चालू केलं काय सगळं एंडच केलं. काकाचा रोल सपवूनच टाकला आणि त्यासनी परत म्हणलो काकाचा रोल देऊ नका. कुठं कोणाला मारायचं असलं, कोणाला फायटिंग असली तर रोल द्या. फर्स्ट टाइम सेटवर आलेला हा. मला वाटलं थोडंसं समजून घेतील याला. पण असं काहीच नव्हतं. कशाचं काय डोक्याला ताप झाला. ऍक्टिंग करणं सोपं नाही. हे कुणाचं बी काम नव्हतं. मला कुस्ती खेळायला लावली असती 2 मिनिटात खेळली असती. इथं बघूच पत्र पाडलं असतं आणि ऍक्टिंगमध्ये 1 सेकंदात पाडलं असतं मला त्यांनी. दीपकला बोलू. दीपकला बोलू. हा ठीक आहे सर. दीपक सर शॉट रेडी आहे या. मी सेटवर गेलो. एवढे कॅमेरा होते, एवढे माणसं होते बाबो. बघून मी तिथं मला डचकलं की म्हणलं या लोकांसमोर बोलणार तरी कसं बोलणार मी आता.
सीन काय माहिती का, ती पाना गँग आहे तुमची, ती पाना गँग गेली हा, आणि तुम्ही काहीतरी काम करताय किंवा उभे आहात तुम्ही, शिवा काम करते हा, शिवाचं काम झालं, ती तुमच्या जवळ येऊन म्हटली की हा गेली सगळी. ओके, पाठ झालाय का? थोडं 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 सिंपल करायचं एकदम. हा हाय, अशी लाईफ मी कधीच एन्जॉय केली नव्हती. चलो चलो चलो, हॅलो हाय. टेक करते दादा. हाय कसं आहे? एकदम मजेत. तर तुमचं झालेलं आहे. हो हो जाते आपण. ओके. झालं. हा मला विश्वास आहे तू करशील. हे तुझं बोला, मी ते इमोशनल नाही बोल. पण मी इमोशनल नाही होणार आणि असं होऊ पण देणार नाही, कारण मला त्यांना पण एक प्रूफ करून दाखवायचं आहे. आणि मला विश्वास आहे तू हे सगळं बोल ना, तुझ्या डोळ्यात डोळे घालून बोलतोय. शिवा तिथे माझ्याकडे माझ्या डोळ्यात डोळं काढले की आयुष्यात असं करायचं मी लगेच. मला माझ्या तोंडात शब्द बघाही होईना माझ्याकडे, आणि त्या डोळ्यात डोळं घाला बघाही होईना झाले मला. चलो रेडी, लाइट्स कॅमेरा ऍक्शन. हा अबे निघताय का आता? बाय बाय. हा मी फोन करते. गेले बाबा एकदाचे सगळे. बरं ऐक ना, मला खूप काम आहेत, मी जाते आवरायला. हं? म्हणजे तुला आता माझ्याशी बोलाय पण वेळ नाही. अरे जाऊ दे ना, तिला थोडस तो स्पेस मिळू दे मला. मला वाटलं समजून घेईल, माझं पहिल्यांदाच आहे म्हटल्यावर, म्हणून मी एकदम असं थाटून आलतो पहिल्यांदा समजून घेईल म्हणून. कसलं काय समजून घेतो, मला डोक्याची फिसे उडल्या. असं चेहऱ्यावर टेन्शन नको दाखव, हास जरा स्माइल कर. हा ओके ओके, समजलं. टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास. ऍक्शन. खरं सांगू, आपण असं दोघं एकत्र राहणार असं मी कधी लाईफ मध्ये इमेजच नाही केली का. कट इट. ब्लँक फेस होतो यार तुझा. मी त्याला काय करून पाठवलं होतं, तो काय करतोय? हे बघ आता फायनल टेक आहे. आशो सरळ उभा राहा ना प्लीज. आशो हॅलो. तो सारखं म्हणते हाय एक्सप्रेसला आशू आशू आशू, कुठला आशू, कसला आशू, मला माहितच नाही, मी दीपक आहे. हॅलो, तुझा कॅरेक्टर नेम आशू आहे. आशू. हा हा येस. चलो चलो, साऊंड रोल ऍक्शन. खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमेजिनच नाही केली. मी पण एक सांगू का? हा मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का. ओके, कट इट. परफेक्ट शॉट. नाईस. छान केलंस. थँक्यू. खरंच छान केलं. ऍक्टिंग करणं जेवढं मला टीव्हीवर बघल्यागत वाटायला तेवढं सोपं नाही. तर हे जे काम दिसतंय ते ऍक्टिंग करून फुटलेलं इथे. बाय बाय. भाई मी करते ना, कॉल करते. गेले बाबा एकदाचे सगळे. बरं मी आवरते, तू तुझं आवरून. म्हणजे तुला आता माझ्या संग बोलाय पण वेळ नाही का? अय्या भाई आशू, तू असं बोलणार आता मला? खरं सांगू शिवा, आता आपण दोघं एकत्र आहे, दोघं एकत्र राहतोय, हे मी कधी लाईफ इमेजिनच नाही केली. मी पण एक सांगू का? हा मला ना खूप भारी वाटतंय. तुला वाटतंय का? मी डबल खुश आहे, पण आईची थोडी काळजी येते का. पण मी इमोशनल नाही होणार आणि इमोशनल होऊन पण चालणार नाही, कारण मला आणि त्यांनाही प्रूफ करून दाखवायचं. मला हळूहळू सगळं नीट होईल. आपण आहोत ना एकत्र, मग सगळं नीट करू. मला तर तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. हो, नक्की का? नो डाऊट. बरं मी आवरते, तू चल आवरून. ओके ओके. आरामात ते सावली येईल. अथर्व. प्राप्ती. हसत बोलायचंय, उठून बोलायचंय, हात धरून बोलायचंय. आता त्यात हिनं मला सांगितलं की रोमांस करा. आता रोमांस कसला तर आपण काय रोमांस केलाय होईत असला का. इथं आल्यापासून सगळं नवरंग आमचं बाहेरच निघायला लागलेत. रोल साऊंड, रोल कॅमेरा, रोलिंग, ऍक्शन. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, पण परिस्थिती अशी आहे की मला ते शक्य नाहीये. मी येते. सावली, तू ओके आहेस ना? हो का? काय झालं?
झालं नाही काही, पण जरा नाही. अथर्व, डोंट लूज द कॅरेक्टर. त्याच्यात कॅरेक्टर मध्येच राहा. सारंग आहेस तू, नॉट अथर्व. ठीक आहे? ऍक्शन. सावली, तू ओके आहेस ना? हो. हा हसतोस तू. हसू नको अजिबात हसू नको. काय हसलो? कुठं हसलो तो? स्माईल येते तुझ्या चेहऱ्यावर. ती बोलताना जरा नको यायला पाहिजे आपल्याला. ती हसते का? नकोय स्माईल आपल्याला, जराशी पण नकोय स्माईल. याच्यात काय हसण्यासारखं नाहीच आहे. नॅचरली येऊ दे ना सगळं. 2 लाईन आहेत फक्त बावड्या. फटाफट करून टाक. चलो ऍक्शन. सावली, तू ओके आहेस ना? हो सारंग सर. काय झालं? नाही झालं नाही काही, पण तुझं असं उशिरा भेटायला येणं थोडं खटकलं मला. बस एवढंच. हे बघा, तुम्ही दुसरं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. खरं बोलतेस ना? ओके. छान. धन्यवाद. थँक्यू सर. चलो चलो चलो. सारंग सर, तुम्ही काळजी घ्या. माझी खूप इच्छा होती तुमची सेवा करायची, पण परिस्थिती अशी आहे की मला ते शक्य नाही. मी येते. सावली, तू ओके आहेस ना? हो सारंग सर. काय झालं? नाही झालं नाही काही, पण तुझं असं उशिरा भेटायला येणं थोडं खटकलं मला. बस एवढंच. हे बघा, तुम्ही दुसरं काही मनात आणू नका. सगळं ठीक आहे. खरं बोलतेस ना का खोटं बोलतेस? सारंग सर, मी खोटं का बोलेन? आणि तुम्हीच मला सांगितलं होतं ना, मैत्रीत खोटं बोलायचं नसतं. लक्षात आहे हा तुझ्या? हो. नमस्कार, मी श्रेयस सरपदे आपणा सर्वांचं स्वागत करतो. रामराज धोती शर्ट्स अँड कुर्तास प्रस्तुत महाराष्ट्राची शान या सेगमेंटमध्ये. महाराष्ट्रात कोल्हापूर हे शहर अनेक गोष्टींसाठी ओळखलं जातं, पण इथली खरी ओळख म्हणजे इथली अनोखी माणसं. एकदम रुबाबदार, रोखठोक आणि मनाने दिलदार. कोल्हापूर म्हणताच आपल्याला आठवतो लाल मातीतला रांगडा गडी म्हणजे आपला पैलवान ऋषिकेश चव्हाण. 500 जोर आणि 1000 बैठका एका वेळी मारणारा, मुदगल गरा फिरवणारा हा आपला पैलवान. म्हणजे कसं मस्त राहायचं आणि रुबाबात जगायचं. मुंबई मॅन्शनमध्ये ऋषिकेश आला आणि प्रत्येक टास्क त्यांनी मनापासून केला. मग शाळेत इंग्रजी बोलणं असो, रिपोर्टर बनवून बातम्या देणं असो, किंवा टग ऑफ वॉर मध्ये आपली ताकद दाखवणं असो. स्वभावाने शांत, चेहऱ्यावर हसू असा हा आपला इचलकरंजीचा रुबाबदार पैलवान. आणि रुबाब म्हटलं तर पेहरावी तसा रुबाबदार हवाच की. आणि आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीत पेहरावाला ही लय महत्व आहे बघा. अशा या गावरान ब्रोचा आम्हाला अभिमान आहे, कारण ऋषिकेश चव्हाण हा आपल्या महाराष्ट्राची शान आहे. या वीकेंडच्या महाटास्कमध्ये रंगली इंटरनॅशनल डान्सची जुगलबंदी. आपल्या गावरान ब्रोज आणि सिटी सुंदरीजनी सादर केले विविध रंगी डान्स फॉर्म. या महाटास्कमध्ये सर्वात कमी गुण मिळालेल्या शत्रुघ्न आणि किमया या जोडीला मिळालं रिटर्न तिकीट. शत्रुघ्न, किमया, मित्रांनो, आता असंच खेळत राहा, एकदम मस्त मजेत खेळत राहा. मला जिथपर्यंत पोचायचं होतं तिथपर्यंत मी पोचला. आता रिटर्न तिकीट भेटली मला, तर मी आता घरी चाललोय. एकदम मजेत खेळा बस. चल. मला हे म्हणायचं आहे की एवढ्या लहान वयात मला एवढी मोठी अपॉर्च्युनिटी भेटली, एवढा मोठा प्लॅटफॉर्म भेटला आणि मी खूप सारे फ्रेंड्ससुद्धा बनवले. हा एक्सपिरियन्स शत्रुघ्न बरोबर मजा आली मला आणि मी सगळ्यांना खूप मिस करीन. मला खरंच खूप मजा आली तुमच्याबरोबर
अँड स्पेशली प्रणाली, ती माझ्या मोठी बहिणीसारखी. तिने मला खूप छान ट्रीट केलं आणि मला माहिती आहे वेन नो वन वॉज देअर ती होती माझ्यासाठी. अँड आय थँक एव्हरी वन हिअर फॉर दिस अपॉर्च्युनिटी. थँक्यू. 2 गोड माणसं घरातनं गेली असं फिलिंग आलं, पण फायनली इट्स अ गेम, त्याच्यामुळे यू कांट डू एनिथिंग अबाउट इट. शत्रू जेव्हा पहिल्यांदा या स्टेजवर आला होता तेव्हा कसा होता? इकडे येऊन कसं वाटतंय? एक शब्द तरी निघत होता का तोंडातनं? नाही ना? आणि आज इतकं छान तू बोलायला लागलायस, आज इतका कॉन्फिडेंटली आज इकडे उभा आहेस, वेगवेगळ्या टास्क तू परफॉर्म केल्या, तू जिंकलास. आम्ही तुला मिस करू, खूप मिस करू हो, शत्रू. मी पण आठवण करेल, मी नाही विसरणार. चल बाबा सिटीत आठवण करेल आणि चल बाबा गावात. जंगलाचा राजा शत्रुघ्न, जोहार जय आदिवासी. जंगलाचा राजा शत्रुघ्न. सुरुवातीला तिला पाठ करून का डान्स करत होता? उघडा आहे ना हे, खाली निघताय म्हणून ते. तुम्हाला माहिती आहे ना मी सी फूड पासून एलर्जिक आहे. शिपूट शेपूट नाही. आज आपल्या खेळातून शत्रुघ्न आणि किमया यांची जोडी एलिमिनेट होते. त्या जोडीला आज मिळतोय अमृत नोनी ऑर्थो प्लस कडून एक गिफ्ट हॅम्पर. तुम्हाला दोघांनाही पुढील आयुष्यासाठी, वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तर आता तुमची रजा घेतो. तुम्ही पाहत राहा तुमचा आवडता कार्यक्रम चल भावा सिटीत. को पावर्ड बाय रामराज धोती शर्ट्स अँड कुर्ताज. स्पेशल पार्ट अमृत नोनी ऑर्थो प्लस, पितांबरी स्वच्छतेची उत्पादने, कॅडबरी डेअरी मिल्क आणि मराठी मॅट्रिमोनी.